महापौर रूपाराणी निकम यांनी शहर सौंदर्यीकरणासाठी विविध स्वयंसेवी संस्था आणि कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन केलंय। त्याला सामाजिक संस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळतोय। महापौरांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी विविध सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींची दुसरी बैठक झाली। या बैठकीत CSR निधीतून करण्यात येणाऱ्या विकास कामांबद्दल चर्चा झाली। त्यासाठी 9 एप्रिलला सादरीकरण होणार आहे। शहरात ठिकठिकाणी स्टीलच्या टिकाऊ डस्टबिन बसवण्यासाठी आणि फुटपाथ रंगकामासाठी सुद्धा खासगी कंपन्यांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन महापौर निकम यांनी केलंय। माझं शहर माझी जबाबदारी या मोहिमेतून कोल्हापुरातील मुख्य चौक, आयलँड, फुटपाथ, दुभाजक, सार्वजनिक स्वच्छतागृह, महापालिकेच्या शाळा आणि उद्यानं यांचं सुशोभीकरण करण्यात येणार आहे। कंपन्यांच्या CSR निधीतून अशी सार्वजनिक कामं होऊ शकतात। या संदर्भात बुधवारी महापौरांच्या अध्यक्षतेखाली दुसरी बैठक झाली। सुशोभीकरणासाठी जागा मागणाऱ्या संस्थांना 2016च्या ठरावानुसार परवानगी देण्यात येईल। त्यासाठी संबंधित संस्थांनी आपला आराखडा शहर अभियंत्यांकडे सादर करावा। तसंच महापालिकेकडून CSR कमिटी स्थापन करण्यात आली असून त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्येक स्वयंसेवी संस्था किंवा कंपन्यांशी करार केला जाईल असं अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी सांगितलं। दरम्यान शहराच्या सुशोभीकरणासाठी पुढे आलेल्या संघटना आणि सामाजिक संस्थांचं महापौरांनी कौतुक केलं। शहरात ठिकठिकाणी स्टीलची मजबूत डस्टबिन बसवण्यासाठी आणि फुटपाथ रंगकामासाठी सुद्धा CSR निधीची गरज आहे असं महापौरांनी आवाहन केलंय। तसंच उत्कृष्ट सुशोभीकरण करणाऱ्या संस्थांचा वर्षाअखेरीला सन्मान करण्यात येईल। त्याचबरोबर शहर स्वच्छता स्पर्धेत 10 लाख, 5 लाख आणि 3 लाख रुपयांची बक्षिसं दिली जातील अशी घोषणा महापौर निकम यांनी केली। आयलँडच्या सुशोभीकरणासाठी वाहतूक विभागाशी समन्वय साधला जाईल असं मुरलीधर जाधव यांनी सांगितलं। तर आयलँड सुशोभीकरण करताना कोल्हापूरची ऐतिहासिक संस्कृती जपावी असं विजय देसाई यांनी सांगितलं। यावेळी आदिल फराज, दीपाली घाटगे यांनी ही सूचना केल्या। बैठकीला उपमहापौर अक्षय जरग, स्थायी समिती सभापती विशाल शिराळे, महिला बाल कल्याण सभापती कौसर बागवान यांच्यासह नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते।